महत्त्वाची बातमी, नवे प्रकल्प हे फक्त ठेकेदारांसाठी काढले जातात असं आता म्हटलं जात आहे। राऊतांकडून शक्तीपीठ महामार्गावरून खासदार संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे। शक्तीपीठ महामार्गावरून वातावरण तापताना दिसतंय। ठेकेदारांमार्फत 50% पैसे सरकारमधील लोकांकडे आहेत असं राऊत म्हणतायत। तर शक्तीपीठ महामार्ग हा गरज नसलेला महामार्ग आहे असं म्हणत सतेज पाटील यांनी देखील टीका केलेली आहे। तर प्रकाश आंबेडकरांनी देखील नेमक्या याच मुद्द्यावरून आता भाष्य केलंय, पाहूया। कॅबिनेटमध्ये अशा प्रकल्पांना, राजकीय प्रकल्पांना किंवा ठेकेदारांना मदत होईल फक्त, आणि ठेकेदारांच्या माध्यमातून भाजपा किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्याला मदत होईल राजकारणात, अशा प्रकल्पांना अर्थमंत्र्यांनी विरोध केला पाहिजे। 20,000 कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर केले, त्यातले 10,000 कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये वळवले जाणार। विधानसभेत तेच झालं, लोकसभेत तेच झालं। हे जे प्रकल्प नवीन नवीन काढले जातात ते ठेकेदारांसाठी काढले जातात, आपले लाडके ठेकेदार, आणि त्या ठेकेदारांच्या माध्यमातून किमान 50% पैसे दलाली ही सरकारच्या लोकांकडे येते। निवडणुकीच्या आधी शक्तीपीठ महामार्ग रद्द अशी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली होती आणि जाहीर केलं होतं, ते सगळ्यांच्या समोर जाहीर केलं। मग मतासाठी फक्त घोषणा होती का असा प्रश्न आता जनतेला या ठिकाणी पडला। आणि मग गरज नसलेला महामार्ग, मी सातत्यानं म्हणतोय गरज नसलेला, याला कारण आहे कारण की रत्नागिरी नागपूर हायवे आहे आणि म्हणून गरज नसलेला महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी लादू नका अशी आमची पुन्हा एकदा शासनाला विनंती असते। शक्तीपीठ मार्गाबद्दल एका बाजूला राज्य शासनाच्या वतीनं समृद्धी मार्गानंतर सातत्यानं प्रयत्न चाललेले आहेत आणि त्या प्रयत्नांच्या पाठीमागं सरकारची भूमिका एका बाजूला विकासाकडे दळणवळणाशिवाय विकास होत नाही हीच कल्पना आहे, परंतु दुसऱ्या बाजूला कोल्हापुरातल्या आमच्या शेतकऱ्यांची जी काही व्यथा आहे ती आम्ही मांडली आणि ही व्यथा मांडत असताना एका बाजूला विकास व्हायला पाहिजे, पण विकास होत असताना शेतकऱ्यांची सुद्धा बाजू समजून घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे, अशा पद्धतीचीच भावना आम्ही मांडली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।